सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख जय हो तुका म्हणे माझे हेची सर्व पाहिन त्रिमुख आवडीने पाहिन त्रिमुख आवडीने तुझी हार गला माझे पीतांबर आवडणी रता जान 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 विठोबार टाळी वाजवा भजन करा माय बाप विठोबार कुमारी टाळी वाजवा विठोबार कुमारी हरि ढोबार कुमारी हरि ढोबार कुमारी भैया हरि ढोबार कुमारी जय जय ढोबार बंद करा हरी हॅलो रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी आवाज आवाज सुखधारे सुखधारे हो साजनी सुखधारे हो झाले हो सुखधारे हो साजनी साजनी
विठ्ठल बलवा बलवा तुहा माधव बलवा सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवी बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर लेकुराचे हित जाने माऊलीचे
लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त ऐसे कळवड्याचे जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे विकू कमी करा पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साही ऐसी कळवड्याचे जाती करीला भाविन प्रीती तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवड्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल पीठ तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय दातो मुनीन्द्र समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरङ्गम् अलङ्कापुरी रम्य सिंहासनस्थं पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं विधीन्द्रादिदेवी सदा स्तूयमानं समाधिस्ते मूर्ति भजे ज्ञान नमो ज्ञानेश्वरा निवृत्त्योदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची करारविंदेन पदारविंद मुखारविंदे विनवेशयन्तं वटस्य पत्रस्य पुटे शयानं बालमुकुन्द मनसा स्मरामि भजव्रजेकमण्डनं समस्त पापखण्डनं सुभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं बिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकं नङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर नमामि कृष्णनागर मनोजगर्वमोचनं विशाललोचनं विभूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनं करारविन्दभूधरस्मितावलोकसुन्दरं महेन्द्रमानधारणं नमामि नमामि कृष्णवारणं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरंदं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये वचनायका कमळापती माझी रंगाची विनंती करतो कधी गाडी आपण साहेबजवळी घ्यावे माझे बागच रका मागे नाणे काय बंधू मन देवा शब्द गाची रकावा कर जोडी तो कधी गाडी आपण साहेबजवळी सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निचरणाय आहो स्वामी तुका याद आता या योरी न करावा भेर काय बोलल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जेवढा ज्ञानोबा माझा साधकाचा मायबाप दर्शनाचा सभापती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय जननी मुक्ताबाई माते कृपा करीवर धस्ते माझबरी आदिनाथानुग्रह नाथास्य दिला नाथ्यास्त ठेविला मस्तकी तुमच्या लेकुराचे हितवाही किंवा जाणे माऊलीचे चित्ताईसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करण्यासाठी वैकुंठाला गेले वर्ग संप्रदायाचा कळ जलदेवचे सुप्रसिद्ध विश्वज्ञ जगद्गुरु तुकोबाराय भक्तिज्ञान वैराग्याचा त्रिवेणी संघ महाराष्ट्रात जनक छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरुदेव माने संतमाने जगमाने जगद्गुरु असणारे साधकाचा मायबाप चिंतकाचा चिंतामणी लंकापूर निवासी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबरायांना सुद्धा प्रिय असणारे ज्ञानेश्वरी साधू श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अभंग आपल्या सेवेकरता निवडलेला आहे विठ्ठल कैलासवासी सौ झुमराबाई
सकाहारी टेकुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने समस्त टेकुडे परिवाराने या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे पतिदेव श्री सकाहारी महादू टेकुडे, त्यांचे भाया श्री कुंडलिक महादू टेकुडे, त्यांचे सुपुत्र श्री शिवाजी सकाहारी टेकुडे, श्री संभाजी सकाहारी टेकुडे, अमोल पुंडलिक टेकुडे, बाळू नानाभाऊ टेकुडे, श्री लहू कुंडलिक टेकुडे, श्री जयराम नानाभाऊ टेकुडे, सौ बायसा बाजीराव शेडके, सुकन्या सौ सुप्रिया संकेत फटांगरे नाथ, कुमारी विद्या बबन गव्हाणे नाथ, सौ सुनीता पांडुरंग पानमन मुलगी, श्री संकेत बाबाजी फटांगरे नाथ जावाई, चिरंजीव अभिजित शिवाजी टेकुडे, चिरंजीव वेदांत समस्त टेकुडे परिवाराने या कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. मला वाटतं मी पोखरीला आलो होतो त्यावेळेसच यांचं ठरलेलं होतं की महाराजांनी या कार्यक्रमाला यावं. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचं सगळं संगीत सारस्वताचं वैभव आज या कार्यक्रमात उपस्थित आहे. भजन सम्राट, संगीत अलंकार संबंध महाराष्ट्रभर ज्यांची ख्याती आहे, श्री हरिभक्तीपरायण किशोरजी महाराज शेडके महाराज यांची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे. भजन सम्राट, संगीत अलंकार सोशल मीडियावरती यूट्यूबवरती सध्या ज्यांनी धुमाकूळ घातलेला आहे आणि तरुणांच्या गळ्यातले ताईद बनलेले आहेत, श्री हरिभक्तीपरायण कैलास महाराज पवार. तालमहर्षी मृदंगाचार्य श्री हरिभक्तीपरायण अनिलजी महाराज टेकुडे याच परिवारातले का? जय गावी केला वास तेथे नसावे उदास या न्यायाने. आणि चौरंगी चिरा म्हणायला हरकत नाही आमचे संकेत महाराज. त्यांचं मृदंगही मी ऐकलेलं आहे आणि आज तबला पहिल्यांदा ऐकतो. फारच गोळ अप्रतिम आहे. आणि जेवढे तुम्ही ताकदीचे आहेत तेवढेच संवादिनीवरती हार्मोनियम वादकही तेवढ्याच ताकदीचे आहेत. मागे उभे असणारे सगळे त्या ठिकाणी नवोदित वारकरी संप्रदायाचं भविष्य, रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरीचे सगळे विद्यार्थी, माझ्या मुक्ताबाई या ठिकाणी मागे उभे आहेत. साऊंड सिस्टीम फार सुंदर आहे दादा, विनेकरी चोपदार. तेवढा कॅमेरा बंद केला तर बरं होईल. काय करायचं, तुमचं गाव आहे, करू तर कुठेच देत नाही, कारण यूट्यूबचा लई त्रास झाला आहे. कैलास महाराजांना माहिती आहे. 4 महिने झोपू दिले नाही यूट्यूबवाल्यांनी, त्याच्यामुळे तेवढं बंद केलं तर बरं होईल. लाईव्ह आहे का? लाईव्ह आहे ना? लाईव्ह आहे ना? नको नुसतं रेकॉर्डिंग करून घरच्यांना दिलं चालेल, पण लाईव्ह नका करू. काय सध्या आहे ना, चांगल्या चांगल्याचे कीर्तन बंद पाडले बरं यूट्यूबवाल्यांनी. विठाल विठाल स्वतःला सातारकर समजणारे बंद पडले. विठाल विठाल लाईव्ह बंद करा, घरच्यांसाठी राहू द्या. तेवढं करा दादा. केलं का बंद? हां, देव तुमचं भलं करो. 5चे 25 हो तुमचे यल मांडवावर जाऊ तुमचा. मातोश्री गेल्या त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्ताने या ठिकाणी टेकुडे परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. फार सुंदर नियोजन आहे, अप्रतिम नियोजन आहे. आणि मला वाटतं एका कीर्तनासाठी एवढं सगळं त्या ठिकाणी वैभव मागवणं इतकं सोपं नाही, पण परिवाराला तो आनंद आहे, संप्रदायाबद्दल असणारी त्यांची निष्ठा आहे आणि त्याच्यात नक्कीच मार्गदर्शन तुमचं असलं पाहिजे. त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. विठाल विठाल आई साहेब गेल्या. कवी ग्रेस यांची कविता आहे, ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता. कवी ग्रेस म्हणतात, माझी आई गेली त्यावेळेस फक्त मी नाही, निसर्ग सुद्धा हळवा झाला होता. नियम असा आहे, आई गेल्याशिवाय आईची किंमत कळत नाही ना आपण बाप झाल्याशिवाय आपल्याला आपल्या बापाची किंमत कळत नाही. आई गेल्याशिवाय आई कळतच नाही. आई गेली की मग आईची किंमत कळते आणि आपण बाप झालो की आपल्याला आपल्या बापाची किंमत कळते. पण जेव्हा आपल्याला आपल्या बापाची किंमत कळते तेव्हा आपला बाप भिंतीत फोटो जाऊन बसलेला असतो. आई माझा गुरु, आई कल्पतरू, कारुण्य सिंधू, आई वात्सल्य सिंधू, आई तुझं बोलवू मी आता सांग कोणत्या उपाय. मात्र हृदयी साने गुरुजी वर्णन करतात. आई काय असते? लेकराची माय असते, गोठ्यातली गाय असते, लंगड्याचा पाय असते, धरतीची ठाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते. आई असते एक आयुष्यभराची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. आई हे पान जीवनातून कधीच नष्ट होत नाही आणि आपल्या जीवनामध्ये कधी ती शिल्लकही थांबत नाही. या दोघं भावंडांनी, त्यांच्या भगिनी यांनी मातृ छत्र जे आपल्यावरचं आहे त्या ठिकाणी ते हरवलेलं आहे आणि त्यांच्या पश्चात त्यांचे पतिदेव आहेत. कुटुंबात
लेकरांचं मन दुःखी आईबद्दल असतं, पण कुठेतरी आपल्या संसारात रमून जातं. मुली त्यांच्या संसारात रमून जातात, लेकरा बाळांमध्ये, कुटुंबामध्ये, संसारामध्ये रमून जातात. पण एकदाच जर जोडा फुटला आणि खऱ्या अर्थानं पत्नीची गरज, आवश्यकता आणि पत्नीची साथ माणसाला 50शी नंतरच त्या ठिकाणी भासते. गीत रामायणामध्ये बापूजी फार गोड वर्णन करतात. 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, अन पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष न कुणाचा. संसाररूपी नदी आहे, मायारूपी पाणी आहे, जीवरूपी ओंडकी आहे, सुखदुःखाच्या लाटा आहे. एक ओंडका या तीराला, दुसरा ओंडका समुद्राला निघून गेला. म्हणून सुभाषितकार सांगतात, लहानपणी लेकराची आई मरू नये, लहानपणी लेकराची आई मरू नये, तरुणपणात स्त्रीचा पती मरू नये, म्हातारपणात म्हाताऱ्याची म्हातारी मरू नये. 50शी नंतर पत्नी पत्नीच्या रूपात नाही तर ती आईच्या भूमिकेत असते. म्हणून मराठी साहित्यिकांनी म्हटलं, स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता आहे. अनेक भूमिका पत्नीच्या आहेत. तुम्ही सगळे जाणते आहात, ज्ञाते आहात, माझ्यापेक्षा वयानं, ज्ञानानं, मानानं, वैभवानं, सगळ्या गोष्टींना तुम्ही मोठे आहात. मला फक्त सांगा, पत्नी आधी का आई आधी? आधी पत्नी का आधी आई? ऐकताय ना? आधी पत्नी आहे का आधी आई आहे? तू म्हणा, तू सांग ना, तू आला कशाला? तू का फक्त जेवायला आलाय का? आधी पत्नी का आधी आई हो? आई आधी, बरोबर. कस काय आई हो आधी? आई आधी अजिबात नाही आहे. आधी कुणाची तरी पत्नी झाली मग आई झाली. आधी पत्नी आहे मग आई आहे. म्हणून स्त्रीच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं नातं ते पत्नीत्वाचं आहे. प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले तेव्हा माता कौशल्या भेटली आणि मातेनं सांगितलं की रामा, तू सुकुमार आहे, नाजूक आहे, कोमलांगी आहे. बाळा ऐक ना, वनवासात जातोय, मला हे काहीच नाही, वैभव, अयोध्या आहे, राजपाट, राजमाता, हे मला काही मिरवायचं नाही. मी तुझ्यासोबत वनवासात येते, माझ्या लेकराशिवाय मला दुसरं काही नको. भगवंतानं सांगितलं, आई, स्त्रीच्या जीवनात अनेक नाते असतात, पतीच्या जीवनातलं सगळ्यात मोठं नातं हे पत्नीत्वाचं असतं. आणि म्हणून तुला तुझ्या पातिव्रत्य धर्माचं पालन करून या ठिकाणी थांबावं लागेल. आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठी जर महिलांची मागणी कोणती असेल, इथे बसलेल्या माझ्या माता आहेत, संसार झाला, लेकरं बाळं, नातू पंतू, भरल्या डोळ्यांनी संसार पाहिला, घरदार, गाडी बंगला, सगळे सुख लेकरांनी, सुनांनी, नातवंडांनी सगळं त्या ठिकाणी सुख पार केले. आणि मग त्या माईला जर विचारलं की माय, तुझ्या जीवनामध्ये तुला काही अपेक्षा आहे, काही इच्छा आहे, काही आकांक्षा उरलाय? म्हणले नाही महाराज, पांडुरंगाच्या कृपेनं सगळं जीवनात प्राप्त झालं. मग काही मागायची काही इच्छा आहे? म्हणले एकच मागणी आणि एकच इच्छा आहे पांडुरंगाकडे. कोणती? बस, देवानं मला भरल्या कपाळाने न्यावं. माझ्या कपाळावरचं कुंकू मी जाताना माझ्या सोबत असावं. भारतीय हिंदू संस्कृतीतलं सगळ्यात मोठं लेणं कोणतं असेल तर मी भरल्या कपाळाने, कपाळावरचा सिंदूर, सध्या सिंदूर जोरात चालू आहे ना, माझ्या माथ्यावरचं, माझ्या कपाळावरचं माझं असणारं सौभाग्याचं लेणं माझ्या सोबत यावं. आणि माझ्या आईबद्दल मी इतकंच बोलू शकेल, झुंबरात आईबद्दल, की त्या भरल्या कपाळानं गेल्या. आमच्या खानदेशात असं म्हण आहे, जर आहेव स्त्री गेली तर ती शेरभर सोनं सोबत घेऊन जाते, अशी त्या ठिकाणी म्हणे आमच्याकडे. आणि म्हणून हा पुण्यात्मा आहे, त्या पुण्यात्मा होत्या म्हणून सोबत त्या ठिकाणी मायबाप हो, आपल्या लेकरा बाळाचं, कुटुंबाचं, सगळ्यांचं सुख बघून त्या ठिकाणी गेल्या. आयुष्यभर त्यांनी जे पुण्य केलं त्या पुण्याचं स्मरण टेकुडी परिवाराने आज आयोजित केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल मरण अटळ आहे. मरी एक त्याचा तुझ्या शोकवा हे अकस्मात तोही पुढे जात आहे. महाथोर ते मृत्यू पंथेच गेले, कित्येक जन्मले आणि मेले. मरायचं सगळ्यांना आहे, मृत्यूला न चुकवी कोणी थोर असो अथवा शान. सोडी सोडी माया सारी, सोडी सोडी माया सारी, आहे जग हे नशी.
जगी जीवनाचे तार यावे जाणूनी सत्वर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर तैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर कर्म तैसे फळ देतो. सोडी सोडी माया सारी आहे जग है नश्वर. ज्या दिवशी जन्म झाला त्या दिवशी मृत्यू ठरलेला आहे. मृत्यू चुकवता येत नाही, पण मृत्यू सुधरवता मात्र नक्की येतो. चुकवता नाही येत, सुधरवता येतो. आणि सुधरवण्याकरताच कथा कीर्तन ऐकायचं आहे. याजसाठी जप, याजसाठी याग, याच्यासाठी जप, याजसाठी तप, व्यासे यामुप एवढ्यासाठीच केलं. जर जीवन त्या ठिकाणी मायबाप मरण मंगलमय करायचं असेल, मरणाची मृत्यूची भीती बाळगू नका. आजी आनंदू रे आजी आनंदू ज्ञानोबराय म्हणतात. मरणाचा सोहळा साजरा करा. मरण शेवट नाही, मरण सुरुवात आहे. जैसे जीर्ण सांडीजे भगवान ज्ञानोबारायांनी म्हणावं, जुनं त्या ठिकाणी जीर्ण झालेलं फाटकं वस्त्र टाकावं, नव परिधान करावं. तसा म्हणून आपला आत्मा या देहातून दुसऱ्या देहात स्थलांतर होतो. त्याला त्या ठिकाणी वेळ लागते 3.5 तासाची. म्हणून हिंदू धर्मात जर एखाद्याचं मरण झालं, एखाद्याचा जीव गेला, तर 3.5 तासाच्या आत त्याला चितेवर ठेवत नाही किंवा त्याला अंत्येष्टी करत नाही. मिनिमम 3.5 तास ठेवावे लागतात. 210 मिनिट सांगितलेले आहे. गरुड पुराण सांगतं की तितका वेळ या देहातून दुसऱ्या देहात स्थलांतरित व्हायला त्याच्या कर्मानुसार. म्हणून तुकोबरानं म्हणावं लागलं, कर्म धर्म तुम्हा असावे कल्याण. तुम्हाला त्याच्यातून स्थलांतरित होण्याकरता 3.5 तासाचा कालखंड लागतो. तेवढी प्रक्रिया आहे. पहिला पिंड घरात जिथे जीव गेला तिथे द्यायचा आहे. दुसरा पिंड जिथे ठेवलं प्रेत तिथे दुसरा पिंड निघताना दरवाज्यात ठेवायचा आहे. तिसरा पिंड अंगणामध्ये जिथे तुम्ही प्रेताची सेवा करतात, सजवतात, तिथे तिसरा पिंड आहे. तिथून प्रेत उचललं की गावाच्या बाहेर कुठेतरी खाली ठेवावं लागतं. त्याला म्हणतात विसावा. विसावाच्या ठिकाणी काही पीठ असतं, काही धान्य असतात, काही पैसे असतात. ते त्या प्रेताच्या असणाऱ्या जवळून ते खाली टाकतात. त्याला लात मारावी लागते. त्याला म्हणतात अमान्य श्राद्ध. तिथून प्रेताला भडाग्नी दिली की तिथून 10व्या दिवशी पिंड पडतात. त्या पिंडांमध्ये 3 प्रकारचे त्या ठिकाणी पिंड असतात. आजोबा, पंजोबा आणि खापर पंजोबा या 3 पूर्वजांचे पिंड त्या ठिकाणी द्यावे लागतात. 3घांचं असणारे त्या ठिकाणी पिंडदान करावं लागतं. पुन्हा त्या भाताचे 5 पिंड केल्या जातात. त्याच्यात एक यमाचा असतो, एक पूर्वजांचा असतो, एक कागबोली असतो, एक त्या जीवात्म्याचा असतो, आणि एक भगवंताला समर्पित करण्याकरता आयर्यमा नावाचा जो पितर, अतड बितड सुतड बहात्तर तरतर रसातड पाताळ 7 नावाचे पाताळ आहे. त्याच्यातल्या सुतड नावाच्या पाताळात आर्यमा नावाचा पितर राहतो. त्याच्या नावाचा तो पिंड असतो. असे 5 पिंड त्या ठिकाणी द्यायचे असतात. ते दशक्रिया विधी काशी केलेली असेल तर 13वं, 16व्या दिवशी षोडश त्या ठिकाणी श्राद्ध. आणि मग तिथून जे श्राद्ध सुरू होतात 12-8-96 श्राद्ध वर्षी श्राद्धाच्या अगोदर करावे लागतात. या जीवात्म्याचा या कुटुंबाशी असणारा देह तादात्म्य संबंधाने आजचा शेवटचा दिवस. विठ्ठल विठ्ठल. आमच्या संतांनी सांगितलं की आपला शेवटचा दिवस गोड झाला पाहिजे. यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास, यासाठी केला होता अट्टहास.
तुकोबाराय आपल्या जीवनातली पारमार्थिक जीवनातली भक्ती संप्रदायातली आयुष्यभर केलेली सेवा फलद्रूप झाली शेवटच्या दिवशी. म्हणून मरणाची भीती बाळगा. मरण मंगलमय कसं होईल याची काळजी घ्या. लोकांना मरायची भीतीच नाही सध्या. आपल्या ध्यानातच नाही की आपलं बी शेवटी ऑडिट होणार आहे. इन्कम टॅक्सची भीती कोणाला? ज्यांचा हिशोब क्लिअर नाही त्यांना. ज्याचा हिशोब क्लिअर आहे, ज्याचा IT रिटर्न त्याने क्लिअर केलेलं आहे, त्याला इन्कम टॅक्सची भीतीच नाही. ज्याने काहीतरी गडबड घोटाळा केलेला आहे त्याला इन्कम टॅक्सची भीती. तसं ज्याने आयुष्यभर परमार्थ केला त्याला मृत्यूची भीती नाही. मायबाप तुकोबाराय सांगता याजसाठी केला होता. जेव्हा भगवान घ्यायला आले, प्रयाण काळी देवी विमान पाठविले, कलिजा काळा माझी अद्भुत वर्तीले, मानव देह घेऊन निळा म्हणे सकळ संता तोषिले. तुकोबाराय सदैव वैकुंठालाच गेले याच्यात तेळ मात्र संशय नाही. काही बुद्धीचा गेल लोक आहेत. गेला तो विमानी बैसोनिया बैसोनिया, गेला तो विमानी बैसोनिया याच्यात शंकाच नाही. ग्रंथ, संत, भगवंत या तीन गोष्टीवर जो संशय घेतो तो आपल्या मायेवर संशय घेतो. अज्ञानी माणसाने म्हटलं असतं तर काहीच वाटलं नसतं. मूर्ख माणसाने म्हटलं असतं काहीच वाटलं नसतं. पण ज्यांनी तुकोबाराय यांच्या जीवावर पोट भरलं त्यांनी शंका निर्माण करावी. DNA मध्ये नक्कीच फॉल्ट आहे महाराज. ज्ञानोबाराय तुकोबाराय आपली माय आहे, प्रत्येकाची माय आहे. महाराष्ट्रात जन्माला आलेली प्रत्येक व्यक्ती ज्ञानोबाराय तुकोबारायचं लेकरू आहे. फरक फक्त इतका आहे, जे माळकरी ते सख्खे लेकर आहे, बिना माळकरी चुलतेच. तेवढा तर गॅप ठेवावाच लागेल ना. सरसकट शासन बी देत नाही. विठाल विठाल असो. मायबाप आई म्हटलं की प्रत्येक माणसाला 5 माता आहेत. तुम्हाला मला प्रत्येकाला जन्माला आल्यानंतर 5 माता आहे. एक जन्म देणारी माता, गुरुची पत्नी, गुरुपत्नी ती पण माता, राजाची बायको ती पण माता, आपल्या मित्राची बायको ती सुद्धा माता असते. आपला जो मित्र आहे आपल्या मित्राची बायको आपल्या आईच्या जागी असते. आणि 5वी माता सांगितली, आपल्या बायकोची आई म्हणजे आपली सासू ती सुद्धा आईच्या जागी आहे असं शास्त्रकार सांगतात. 5 माता आहेत, पंचमाता आहेत. पंचमाता प्रत्येक माणसाला आहेत, पण त्याच्यात सगळ्यात महत्त्वाची जन्म देणारी माता शास्त्रकारांनी म्हटली. काय केलं आईनं? काय केलं? जिने आम्हाला या संसारामध्ये, या जगामध्ये, या मृत्यूलोकामध्ये राहण्याकरता नाही, पहिल्यांदा पाय ठेवायला जागा दिली. हे सगळ्यात मोठे उपकार आहे तिचे. थोर तुझे उपकार आई, थोर तुझे उपकार. काय उपकार तिचे की तिने पहिल्यांदा आम्हाला या जगात, या मृत्यूलोकात पाय ठेवायला जागा दिली. या आपल्या गावामध्ये 20 वर्षा अगोदर एखादी व्यक्ती आली असेल, गरीब असेल, अंगावरच्या कपड्यानुसार आली असेल, काय तिथे त्या ठिकाणी कोणाची ओळख नाही, काही नाही. गावात एक प्रतिष्ठित माणसाला भेट घेतली. दादा तुमचं नाव ऐकून आम्ही आलो हो, आमच्याकडे दुष्काळ पडला, प्रचंड दुष्काळी, खाण्यापिण्याचे वांदे आहेत, पोट भरायचे आमची व्यवस्था नाही आहे, आमची सगळी वाताहात झाली आणि तुमच्या गावात आलो. दादा माझं इथे ओळखीचं कोणी नाही, पण तुम्ही सज्जन आहात, तुमच्या गावात माझी राहण्याची व्यवस्था होईल का? त्याने सांगितलं, अरे आपलं खूप मोठं घर आहे, एक काम कर, एक त्या ठिकाणी बाजूला गाई बांधतात, त्याच्या बाजूला एक छोटंसं घर आहे, त्या घरामध्ये राहत जा. पहिल्यांदा राहायला जागा दिली, पाय ठेवायला जागा दिली. त्याने कष्टाने, इमानदारीने कष्ट केले, काबाळ कष्ट केले,
खूप मोठा झाला, प्रचंड पैसा कमवला, गाडी बंगला जमीन जुमला, फॅक्टरीचा मालक झाला, त्याचा सत्कार झाला, शासनाकडून सत्कार करण्यात आला आणि त्याला आपलं मनोगत व्यक्त करायला सुरुवात करायला त्यांनी सांगितलं आणि त्याने सांगायला सुरुवात केली, पहिल्यांदा मी या गावामध्ये जेव्हा आलो मला पाय ठेवायला जागा नव्हती. आज जे काही मी असेल तरी माझ्यावरती उपकार या गावातल्या सज्जनाचे आहे की त्यांनी मला या गावात राहण्याकरता पाय ठेवायला जागा उपलब्ध करून दिली होती. म्हणून त्या माणसाचे उपकार मी आयुष्यभर त्या ठिकाणी विसरणार नाही. ज्याने फक्त गावात राहायला तुम्हाला त्या ठिकाणी 10 बाय 10ची खोली दिली, तुम्ही त्याचे आयुष्यभर उपकार विसरत नाही. ज्या मायने या जगामध्ये राहण्याकरता तुम्हाला 9 महिने 9 दिवस आपल्या पोटामध्ये जागा करून दिली, त्या मायेचे उपकार कसे फिटणार आहे? तो त्या आईचे उपकार इतके आहेत. काय होऊ तर आई उपकार मातेचा, गोंजारून पाजे पाना मज अमृताचा. काही मातेनं एका लेकराला घडवलं, तिचं नाव आहे मैनावती. गोपीचंद राजाला तिने घडवलं, त्याला शिकवलं की जालिंदरासारखे जालिंदरनाथ आपल्या घरी येतात, तू नमस्कार करत नाही, अंक लगी बंक लगी लगी सजन कसा ऐसी एक लगी गोपीचंद को तो छोड दी बादशाह. गोपीचंदाना संसाराचा त्याग केला, विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते मनी बैसले से, सोने रुपये अम्मा मृत्यू के समान मानिक पाशान खडे जैसे. गोपीचंद राजाला एकट्याला घडवलं ती मैनावती. 2 लेकरांना घडवलं त्या राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. आपल्या 5 लेकरांना घडवलं ती माता कुंती. आपल्या लेकरांना घडवलं ती मदालसा. आपल्या एका वाघासारख्या लेकराला शिकवलं ती राजमाता राष्ट्रमाता जिजाबाई साहेब. पण मायबाप काहींनी एका लेकराला सन्मार्गाला लावलं, काहींनी 2 लेकरांना सन्मार्गाला लावलं, काहींनी 5 लेकरांना सन्मार्ग दाखवला. पण जगात अशी एक माय झाली, तिने अशी काही क्रांती केली, काय केला जगासी उपकार तारी केला जगासी उपकार तारी येले नारे नर. भगवान ज्ञानोबरायांनी, ज्ञानाबाई माझी सगळ्यांचा उद्धार केला. मायबाप प्रत्येक मातेनं आपल्या प्रत्येक लेकरावरती आईचा प्रभाव पाहायला मिळतो. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आऊसाहेब जिजाऊ पुढे येतात, प्रभू रामचंद्र म्हटले माता कौशल्या पुढे येते, भगवान कृष्ण म्हटलं की यशोदा माता पुढे येते, आणि स्वामी विवेकानंद म्हटलं की भुवनेश्वरी देवी त्यांची मातोश्री पुढे येते. जगात जेवढे युगपुरुष राष्ट्रपुरुष महापुरुष संतपुरुष झाले, प्रत्येकाच्या जीवनामध्ये आपल्या आईचा प्रभाव पाहायला मिळतो. त्याचं कारण आहे, लेकरावरती 2 संस्कार असतात, एक रक्ताचे संस्कार आणि एक दुधाचे संस्कार. रक्ताचे संस्कार बापाकडून येतात आणि दुधाचे संस्कार हे आईकडून येत असतात. हे 2 संस्कार कसेच चुकवता येत नाही. वर्ण संस्कार, संगती संस्कार, गर्भ संस्कार हे कशानेच जात नाही. गर्भाची आवडी मातेचा डोहाळा, म्हणून पूर्वी डोहाळे संस्कार आमच्या जीवनामध्ये होते. हे संस्कार कधीच टाळता येत नाही. मायबापू त्या लेकरावरती त्याचे संस्कार असतात. त्या लेकरावरती किती धर्मशास्त्र असं सांगतं, 24 घंट्यांपैकी जे लेकरू 3 तासापेक्षा जास्त आपल्या आईच्या मांडीवरती खेळतं ते लेकरू एकतपुढे साधू बनतं, निदान सज्जन तरी राहतं. पण सध्या आईनं आपल्या लेकराला आपल्या जवळच ठेवलं नाही, तिने त्याला पाळणा घरात नेऊन पाठवून दिलं, जवळ ठेवलंच नाही. ज्या माझ्या माता मावल्या, ज्या माझ्या भगिनी सर्व्हिसला आहेत, ड्युटी करतात, जॉब करतायत, त्यांना तर लेकरं सांभाळणं शक्यच नाही. मग लेकरांना वेळ देतील कधी? तुमच्या माहितीसाठी सांगतो, एक लेकरू घडवण्याकरता जिजाबाईनं 40 वर्ष नवऱ्यापासून दूर राहिल्या. किती? 40 वर्ष. तेव्हा छत्रपती शिवराय घडवल्या गेले. आई लेकरासाठी जो त्याग करते, कारण फक्त आईलाच माहिती काय अभंगाच्या पहिल्या चरणात लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित, लेकुराचे हित.
वाटतं तुमच्यावर जीव ओवाळून टाकावा, पण तो जीव माझा राहिला नाही. विठ्ठल विठ्ठल. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त. लेकरू वेगळं, मुलगा वेगळा, बाळ वेगळं, शिशु वेगळं, अर्भक वेगळं, हे सगळ्या प्रक्रिया आहेत बरं. जन्माला आल्याबरोबर जे असतं ना त्याला म्हणतात अर्भक. पालथं पडायला लागलं की शिशु. ज्याला शी आणि शू दोघापैकी काहीच कळत नाही त्याला शिशु म्हणतात. काय शब्द ठेवले आमच्या पूर्वजांनी. शिशु, नंतर बाळ, नंतर लेकरू. चालायला लागलं की लेकरू. त्या लेकराला बोलता येतं, भूक लागली तर मागता येतं, तहान लागली तर ते पाणी मागतं, पण चांगलं काय वाईट काय हे ज्याला कळत नाही त्याला लेकरू म्हणतात. आणि अशा अवस्थेत असे स्टेप ज्याची माणसाच्या जीवनाची त्याचं हित फक्त त्याच्या आईला कळतं. लेकुराचे हित, हित अहित स्वहित परहित आणि अनहित 5 प्रकार पडतात. तुकोबराय म्हणता आपुलिया हिता. मग हित म्हणजे काय? हित भावे जरी दंबदुरी ठेवा चित्तशुद्धी सेवा देवाची. हित म्हणजे काय? हित ते करावे देवाचे. माणसाचं हित कशात आहे? महाराज एका ठिकाणी माझे स्वहित नेनती. काही लोकांना स्वतःचंही हित कळत नाही, दुसऱ्यांचंही नाही. स्वतःचंही नाही, दुसऱ्याचंही नाही. गवताच्या गंजीवर कुत्रा बसतो, स्वतःही गवत खात नाही, गाई गुरांनाही खाऊ देत नाही. त्याच्या जातचे काही असतात, स्वतःला कीर्तनाला जात नाही, दुसऱ्याला बी जाऊ देत नाही. काही लोकांना स्वतःचं हित कळत नाही, दुसऱ्याचंही कळत नाही. गावात दुष्काळ पडला. गावातल्या दोघांनी 20-20 हजार रुपये जमा केले. काही लाडक्या बहिणीचे आले होते 4-6 महिन्याचे, तेही गोळा केले आणि 20-20 हजार रुपये घेऊन निघाले गावाच्या बाहेर. त्यांना एक भेटला, तो गावातला एक नंबरचा आगाऊ माणूस आहे. त्यांच्याकडे काय कुठे निघालात म्हणले, मुंबईला जायचं आहे, आज गावात राहण्यात काही अर्थ नाही, कुठला उद्योग नाही, व्यवसाय नाही, काही नाही. म्हणले आता आम्ही निघालो. तो म्हणला अरे पण मी पण येतो. मग ते म्हणले तू येतो पण आम्ही पैसे घेऊन निघालो, तुझ्याकडे काय? तो म्हणला माझ्याकडे सुद्धा. किती येतो? मी 20,000. म्हणले मी पण 20,000 रुपये घेतो, पण मला तुमच्यासोबत येऊ द्या. यांना माहिती होतं याने आयुष्यभर स्वतःचं हित केलं नाही, दुसऱ्याचंही होऊ दिलं नाही, पण मग नाईलाज होता. 3 जण निघाले. पूर्वी दळणवळणाचे साधनं नव्हते, डोंगराळ भाग होता, पठारावून खाली उतरले. 10 किलोमीटर गाव मागे सुटलं, 10 किलोमीटर गाव पुढे राहिलं. जंगलामध्ये मुक्काम पडला. अमावस्याची रात्र, काळा कुट्टा अंधार आहे, रात्री आहे, जवळ पैसे आहेत, 10 किलोमीटर गाव दूर आहे, चोरा चिलटांचा धाक आहे. म्हणून त्या दोघांनी सांगितलं बाबा रात्री अपरात्री असं रोडवरती उघड्यावरती जंगलामध्ये थांबणं बरं नाही. म्हणले मग एक काम करू, आपण झाडावरती चढून बसू, म्हणजे रात्री चोरा चिलटांचा. तो म्हणला घाबरता की काय तुम्ही? म्हणले आयुष्यात मी कोणालाच घाबरलो नाही. ते म्हणले अरे ऐक पैसे जवळ. म्हणले नाही नाही नाही, तुम्ही घाबरतात, तुम्ही घाबरा. ते रस्त्यावर आडवं झोपले. दोघं झाडावर चढून गेले. रात्रीची वेळ आहे, अंधारे, काळा कुट्टा आहे, चोर चोरी करायला निघाले. 15-20 जणांची टोळी आहे. 14 जण त्याला ओलांडून गेले आणि 15व्याचं त्याला लात लागली. पुढे गेला. मग याला लात लागली, चोराच्या लक्षात आलं कोणीतरी झोपलेलं आहे. मग लात लागली तर मग याने गपचिप मारायला पाहिजे होतं ना की हे चोर आहेत. हा म्हणलं का रे दिसत नाही का, फुटका आहे का? ते चोर थांबला. त्याला वाटलं मला एवढ्या अंधारात रात्री मला एवढी टोळी असताना फुटका म्हणतोय. त्याने आपल्या पुढच्या साथीदारांना सांगितलं, म्हणले थांबा. म्हणले काय? अरे म्हणले रस्त्यावर कोणीतरी आडवा पडलेला आहे रे, रस्त्यात आडवा झोपलेला आहे. ते बाकीचे म्हणले जाऊ दे रे, आम्ही पाहिलं त्याला, बेवडा असेल ते पडला असेल तिथे. याचा अर्थ असा आहे बेवड्याला, दारोड्याला, बेवड्याला चोर सुद्धा किंमत देत नाही. चोर सुद्धा व्हॅल्युएशन देत नाही त्याला. तर म्हणला अरे बेवडा असेल. बेवडा म्हटल्यावर ते चिडलं ना, खाली पडले. तर म्हणला ऐ माळकरी आहे. किशोर महाराजांच्या हातून माळ घातली. माळकरी आहे बेवडा म्हणतो का मला? त्याने सांगितलं पुढच्यांना. अरे म्हणले माळकरी तो. ते बाकीचे म्हणले मग माळकऱ्यांकडे काय असतं? माळकरी असे भिकार बंबूच असतात. त्याला लागले ना ते. तो म्हणला भिकारी? अरे म्हणलं तुझा बाप भिकारी. भिकारी कोणाला म्हणतो रे? खिशात 20,000 रुपये. याने पुढच्यानं सांगितलं अरे म्हणले त्याच्याकडे 20,000 रुपये. ते म्हणले अरे मूर्ख वेळा की खोडा तू. म्हणले का? म्हणले 20,000 रुपये जर असते तो असा एकटा जंगलात रस्त्यावर आळवा झोपला असता का? तो म्हटला एकटा नाही, माझे स्वहित नेनती कोणी. स्वतःचंही हित नाही, दुसऱ्याचंही हित होऊ देत नाही मायबाप. जशी माशी जर पोटात गेली ती खात नाही आणि जे खाल्लेलं आहे त्यालाही पचू देत नाही. त्या वृत्तीचे काही लोक समाजात असतात.
स्वतःचं आयुष्यात कधीच चांगलं होऊ दिलं नाही, पण ज्यांचं चांगलं चालायला लागलं त्याचंही त्याने वाटोळं करण्याचा प्रयत्न केला. अशा वृत्तीचे त्याला म्हणतात अनहित. स्वहित. हित. हित काय तर देवाचं चिंतन, बाकी सोडून द्या. त्या लेकराचं हित कशात आहे हे जिजाबाईंना माहिती होतं. मला सांगा, स्वराज्याची संकल्पना जिजाबाई साहेबांची का छत्रपती शिवाजी महाराजांची? काय माहिती होतं शिवाजी महाराजांना स्वराज्य म्हणजे काय? लहान असताना महाराजांना काय ठाऊक? जिजाऊंनी आपल्या गर्भावरती असे काही संस्कार केलेत, असं काही शिकवलं. आणि तुम्ही भाग्यवान आहे की महाराजांचं जन्मस्थळ तुमच्याच परिसरात आहे. शिवनेरी निवडला त्याच्या मागचं कारण आहे, शिवनेरी एखाद्या रत्नासारखा कोंदणात बसवलेल्या हिऱ्यासारखा आहे. बाजूला ओतूर आहे, लेणाद्री, भीमाशंकर आहे. देहू, आळंदी या परिसरामध्ये एखाद्या हिऱ्याला कोंदणात बसवावं, तसा शिवनेरी. मी त्या बेलसरला ते भूतांबरे बाबांकडे दरवर्षी कीर्तनाला जातो तेव्हा पायथ्याला येते असं काही निसर्गरम्य. आणि माता शिवाईचे त्या ठिकाणी उपकार आहेत. मायबाप आई साहेबांना माहिती होतं की माझ्या लेकराचं हित कशात आहे, म्हणून जिजाबाईंनी महाराजांना पाळण्यात टाकावून झोका देऊन गाणं म्हणावं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, माझ्याकडे देव माझा पाहतो आहे. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. भगवान कृष्णाचे संस्कार सांगतो आईनं लहानपणी. मैया ओ मैया मोरी कहते हैं कृष्ण कन्हाई, राधा से कर दे सगाई मोरी, राधा से कर दे सगाई मोरी, राधा से कर दे सगाई. जिजाबाईनं पाळण्यात टाकलं, महाराजांना गाणं म्हटलं. मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश. आमच्या गावात एका बाईनं पोऱ्याला पाळण्यात टाकलं, झोका देऊन गाणं म्हणायचे. दिल्लीचे केले किल्ले, सुरतचा केला भाला, पप्या माझा दारू प्याला, अख्ख्या गावात धिंगाणा केला. हे बालपणीचे संस्कार आहे. आईला कळतं लेकराचं हित कशात आहे. लेकुराचे हित वाहे किंवा जाणे माऊलीचे चित्त, कारण मातेची या चित्ती अवघी बालकाचे. जनाबाईचा एक गोड अभंग आहे. जनाबाई आईचं वर्णन करताना एका अभंगात वर्णन करतात. पक्षी जाय दिगंतरा, पिलयासी आने चारा, घार हिंडते आकाशी, झेप घाले पिला पासी, वानर हिंडे झाडावरी, पिलू बांधून उदरे, माता गुंतली कामासी, आणि चित्त तिचे बाळापासी. आई कितीही कामात असली तरी तिचं चित्त लेकराकडे असतं. वाहे माऊलीचे चित्त. लेकुराचे हित फक्त त्याच्या आईला ठाऊक आहे. महाराज तुम्ही सांगतात मान्य आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त म्हणजे असं नेमकी आई त्याच्यासाठी काय करते. अभंगाच्या दुसऱ्या चरणात
ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कळवळा या शब्दाची उत्पत्ती कळ या शब्दापासून झालेली आहे. जिने प्रसूतीच्या आणि बाळणपणाच्या कळा सहन केल्या फक्त कळवळा तिला जाय. म्हणून आई बाई असते पण बाई आई असेलच असं सांगता येत नाही. विठाल विठाल. कळ शब्दापासून कळवळा आहे आणि कळवळा फक्त दोनच लोकांना येतो. एक तर आईला आहे एक तर संतांना आहे. बुडते हे जन येतो कळवळा. एक तर आईला कळवळा आहे एक तर संतांना कळवळा. म्हणून तुम्ही संत माय. संत आईच्या जागी आहेत मातेच्या जागी आहे. आई आई असते हो. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. प्रीती म्हणजे वात्सल्य. वात्सल्य हा शब्द स्वतंत्र आहे आईसाठी. बापाच्या डोळ्यात आधार असतो, भावाच्या डोळ्यात स्नेह असतो, बहिणीच्या डोळ्यात करुणा असते आणि आईच्या डोळ्यात वात्सल्य असतं. वात्सल्य हा शब्द फक्त आईसाठी, बाकी दुसरं कोणालाच वापरता येत नाही वात्सल्य शब्द. बरं प्रेम वेगळं आणि वात्सल्य वेगळं. करीला भाविन प्रीती. आपलं प्रेम संसारामध्ये काल परिस्थिती वयानुसार बदलत असतं. आपलं प्रेम बदलतं. माणूस लहानपणी प्रेम कोणावर करतो? लहानपणी 1 मिनिट बी विसरत नाही तो. आईला सोडून कुठे जात नाही. आई कुठे गेली तर पदराला धरून मागे शेपटासारखे. लहानपणी लेकरू आईला सोडून कुठे जात नाही. म्हणून लहानपणी माणूस प्रेम कोणावर करतो? आईवर. मोठ्यापणे बोला काळेवाडी. बरं तुम्ही सगळे ब्रह्मचारी आहेत का? स्वाभाविक आहे ना राव. लहानपणी आईवर, मोठ्यापणी पत्नीवरती. बरं बायकोवरती तरी माणूस शेवटपर्यंत प्रेम करतो का? नाही हो. बायकोवरती प्रेम कुठपर्यंत? एक मुलगा होत नाही तोपर्यंत. मुलगा झाला बायकोवरचं प्रेम मुलावर निघून जातं. बरं मुलावर तरी लोक शेवटपर्यंत प्रेम करता का? अजिबात नाही. मुलाला मुलगा झाला की मुलावरचं प्रेम नातवावर जातं. आपलं प्रेम बदलत राहतं. जे कधीच बदलत नाही ते माईचं प्रेम आहे. कधीच नाही. आईचं प्रेम कधीच बदलत नाही. ऐका, जन्माला आलं तरी तेच प्रेम, रांगायला लागलं तरी तेच प्रेम, काळं असलं तरी तेच प्रेम, गोरा असलं तरी तेच प्रेम, तिरपा असलं तरी, शेंबडा असलं तरी, डेबरा असलं तरी तेच प्रेम, चालायला लागलं तरी तेच प्रेम, सिनियर ज्युनियर प्रायमरीला गेलं तरी तेच प्रेम, हायस्कूलला गेलं तरी तेच प्रेम, कॉलेजला गेलं तरी तेच प्रेम, लग्न झालं तरी तेच प्रेम, वागवत असला तरी तेच प्रेम, आणि घराच्या बाहेर हुसकवून दिलं तरी ज्या प्रेमात कधीच बदल होत नाही ते आईचं प्रेम आहे. आईशी कळवड्याची जाते. काय गंमत आहे बघा. 10वीचे पेपर होते बोर्डाचे. पोरग पहिला पेपर द्यायला, मराठीचा पेपर होता. पेपर देऊन घरी आला 5:30ला. घरी आला जसा आला तसा बेडरूममध्ये गेला. पॅड फेकून दिली, पेन्सिल फेकून दिला. आई जवळ आली, डोक्यावर हात म्हणले, बाबू ए दादा, ए गोल्या पिंट्या, गोल्या स्विट्या, काय बरेच नावं ठेवतात लोक. आमच्या शेजारी बाईनं पोऱ्याचं नाव ठेवलं सनलाईट. सन म्हणजे सूर्य, लाईट म्हणजे प्रकाश. पोरग इतकं काळं होतं दिवसा बॅटरीक लावून पाहणं पडे. मायन त्याच्या डोक्यावर हात म्हणले, भाऊ कसा गेला रे पेपर? तो वरला पेपर काढी लावत्या पेपरला. म्हटलं काय झालं? म्हटलं काय झालं? जे फाडून नेलं ते सापडलंच नाही. सापडलं तितक्यात गाडी आली. गाडी गेली तितक्यात वेळ संपला. माय म्हणले, भाऊ मग कॉपी नाही करायची ना? म्हणले मग अभ्यास करायचा. पहाटे ब्रह्ममुहूर्त उठायचं, 4 वाजता उठायचं, अभ्यास करायचा. तो म्हणला, आई मग मला सकाळी पहाटे लवकर उठ. म्हणले हो. मला सांगा, लेकराला जर पहाटे 4 वाजता उठवायचं असलं तर आई किती वाजता उठव? असं कधी झालं का की लेकराला 4ला उठवायचं आणि मायला 4:30ला जाग आली? असं कधीच होत नाही. काय कुणास ठाऊक निसर्गाची काय किमया आहे. ती 3:45ला जाग येते, तिला आपोआप अलाराम न लावता. का? करी लाभावी न प्रीती. कारण मातेच्या चित्ती अवघी बालकाची व्याप्ती. 3:45ला उठले, लेकराच्या जवळ गेली, डोक्यावर म्हणले, हे भाऊ, हे दादा, हे गोल्या, हे पिंट्या, हे सुट्या, काय नाव असेल त्याचं. म्हटलं, हे भाऊ उठ 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 उठ. नाही म्हटलं, हे दादा उठ उठ उठ, तुला अभ्यास करायचा बेटा, चालू उठ उठ उठ. नाही ग मला झोपू दे, गोड झोप लागलेली. माय म्हणली, बघ बाबा, तुला चांगले मार्क पडायचे, परीक्षेत पास व्हायचं, पुढे नोकरी करायचं, लग्न करायचं, लग्न झालं की मला घराच्या बाहेर उचकवून द्यायचं आहे. उठ रे बाळा, उठ 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 उठ. टोलं जाग, मी नाही उठत. मग शेवटी माय रागवते, हे भाऊ हे उठ रे. ती म्हणते, बघ तुझ्या बापाचा स्वभाव चांगला नाही बरं. अख्खं गाव एकीकडे, तुझा बाप एकीकडे. भाऊ
10 रुपयाची पन्नी पितो ना अख्खी गल्ली जागी ठेवतो रे. लय नालायकी रे तुझा बाप. कोण सांगतं? तो म्हणतो जागे. ती माय म्हणते बघ तुझा बाप कोणाचंच ऐकत नाही. जपी तपी संन्यासी बैरा कीर्तनकार भागवतकर रामायणकर ज्येष्ठ श्रेष्ठ वरिष्ठ तुझा बाप कोणाचं ऐकत नाही. पोरगा आडच म्हणतो माझा बाप कोणाचंच ऐकत नाही. पण तुझं ऐकल्याशिवाय राहत नाही ना. आणि बायकोचं ऐकत नाही असं कोणी बोटवरती करावं. आपण कोपऱ्यावर पुतळा बांधू. बोटवरती गेला गुरुजी ना. हे तरी ऐकत नसतील मग. आपल्याला ऐकावंच लागतं कारण आपलं त्यांच्यामुळेच आहे. 8-8 दिवस जर बाहेर फिरल्या तर कुटुंब व्यवस्था त्यांनीच सांभाळली ना. म्हणून घरी गेले की पाकिट विठ्ठल विठ्ठल. आमच्या कैलास महाराजांचा आवाज तो गोळा आहे पण स्वभाव इतका मिस्किल आहे. किशोर बाबा आम्ही कुठेतरी कीर्तनाला होतो. मला वाटतं केदाराखेड्याला जालन्या राजुरीच्या जवळ. महाराजांची सासरवाडी होती तिथे आणि त्यांचा शालक त्यांच्यासोबत असतो मेवना. मला म्हटलं का हा कोण? म्हणे CCTV. मी इतका शॉक झालो. मी कधीच हसलो नाही. मी भोकरदनपर्यंत हसत गेलो. माझा ड्रायव्हर अमोल मला म्हणे बाबा काय झालं? म्हटलं अरे गोड इतका आवाज आहे माणसाचा पण इतक्या जोरात टोला आणला. मेवण्याला नाव काय दिलं? CCTV. म्हणजे जो 24 घंटे वॉच ठेवून विठ्ठल विठ्ठल. प्रेम बदलत असतं. शेवटी सगळे पर्याय संपले की आई त्या लेकराला सांगते ए दादा ए उठ. अरे उठ 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 खूप वेळ झाला तुला चांगले मार्ग पाडायचे. ऐकत नसलं लेकर. शेवटी माय म्हणते तुझ्या पाया पडू. मायनं लेकराच्या पाया पडायला पाहिजेत का? तरी माय म्हणते तुझ्या पाया पडते का? ऐसी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. कुठलाच लाभ लोभ नाही आईला. कुठलाच नाही हो. लेकरांना वागवलं नाही, भाकरी दिली नाही, ती मोलमजुरी करून स्वतःच्या हाताने जरी कमावून खात असली. इंग्लिशमध्ये एक वाक्य आलेलं आहे 1 mother get care to 4 children but 4 children do not to care 1 mother. जी माय 4 लेकरं सांभाळते पण जे 4 लेकरं म्हातारपणात एक माय सांभाळू शकत नाही. माय बाप लेकरांना वागवलं नाही. समोर लेकराचा बंगला आहे, समोर झोपडं आहे. दिवसभर मोलमजुरी करते, हात थरथर कापतात. घरी येऊन स्वयंपाक करावा लागतो. सुनबाईनं कधी विचारलं नाही, लेकरानं कधी विचारलं नाही, पाणीला ना भाकरीला ना कशाला. माय स्वतःच्या हातानं करून खाते तरी सुद्धा ती आनंदी का? माझ्या लेकराचा संसार उघड्या डोळ्यानं पाहते. माझ्या लेकराचा संसार इतका सुखी आहे ते पाहूनच त्या मायेचं मन भरतं. ऐसी कळवड्याची जाती करी लाभाविन प्रीती. असं ती काय करते हो अभंगाच्या? पोटी भारी बाई, पोटी भारी बाई, पोटी भारी बाई, पोटी भारी बाई, पोटी भारवा पोटी भारवा है पोटी भारवा पोटी भारवा है
लेकरासाठी पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. स्वामी विवेकानंद शिकागो धर्मपरिषद 1893 मध्ये व्याख्यान देत असताना स्वामीजी तिकडे बरेच दिवस थांबले. व्याख्यान प्रत्येक विषयाला भारतीय संस्कृतीला धरून एक व्याख्यान द्यायचे. एक दिवशी एक व्यक्ती आली, सांगितले स्वामीजी मला उद्या तुमच्याकडून आई या विषयावरती व्याख्यान ऐकायचं आहे. स्वामीजी म्हणले जरूर नक्की, उद्या मी तुला नक्की आईबद्दल व्याख्यान सांगेल. पण म्हणले हे बघ बाबा, हां दक्षिणा द्यावी लागेल ना. म्हणले देतो ना, तू मला डॉलरमध्ये देऊ, धन सोनं देऊ. म्हणले नाही नाही नाही, मला डॉलर नको, धन नको, मी संन्यासी, भगवा संन्यासी आहे. मग काय देऊ? म्हणले एकच दे, आईबद्दल ऐकायचं ना. म्हणले हो. म्हणले मग घरी गेल्यानंतर 5 किलोचा दगड घे, तो पोटाला बांध आणि 9 घंटे गावातून फक्त फिरून दाखव, उद्या मी तुला आई सांगतो. ती व्यक्ती घरी गेली, 5 किलोचा दगड पोटाला बांधला. दुसऱ्या दिवसाला सांगितलं स्वामीजी 9 घंटे नाही, 9च मिनिट बांधला फक्त. किती? मला आता आई या विषयावरती व्याख्यान ऐकायची गरज नाही, मला सगळं कळालं. ज्यांना वाटतं ना की आईनं माझ्यासाठी काय केलं, त्यांनी फक्त 5 किलोचा दगड पोटाला बांधायचा आणि फक्त गावातून 9 तास फिरून दाखवायचं. सगळं सार आलं त्याच्यामध्ये. पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व ही साहे. पती करता काहीतरी मर्यादा आहेत, कुटुंबाकरता सामाजिक दृष्ट्या काहीतरी मर्यादा आहेत. सामाजिक दृष्ट्या पती करता, पती पत्नी त्या ठिकाणी मायबाप काही मर्यादा आहेत. पण माय लेकरासाठी कुठल्याच मर्यादा ठेवत नाही. गावातून जर मोटरसायकलवरती दोघं नवरा बायको आले, नवीन लग्न झालेलं असलं ना, तर त्या ठिकाणी ती माता माऊली सरकून खेड्यातली असली तर मध्ये सरकून मधून एखादी कुत्र्याचं पिलू निघून जाईल एवढं अंतर ठेवून बसते. का? गावातले लोक नाव ठेवतील, मर्यादा आहे. पण जर लेकराला भूक लागली, सामाजिक जीवनात आहे, गर्दी आहे, खूप मोठा समारंभ आहे, गावामधली खूप गर्दी आहे आणि लेकराला भूक लागली, तर माय तिथे कुठलीच मर्यादा ठेवत नाही. त्या लेकराला हृदयातलं अमृत पाजते. का? आणि एक वाक्य सांगेल फक्त आईबद्दल. आई काय असते एका वाक्यात सांगून जाईल, तुम्हाला तुमच्या लक्षात येईल. तुम्ही मी सगळ्या जणांनी लहानपणी आईच्या मांडीवरती झोपून तिच्या हृदयातलं अमृत पिलेलं आहे. तुम्ही आपण सगळ्यांनी लहानपणी आईच्या हृदयातलं अमृत पिलं. पण लहानपणी लेकरू दूध पिताना दूध मात्र तिच्या हृदयातलं पितं, पण लाता मात्र तिच्या छातडात हाणतं. या जगात लाता खाऊन दूध पाजणारी फक्त माय आहे. या जगात लाता खाऊन दूध पाजणारी फक्त माय आहे. ऐसे कडवड्याची जाती करीला भावीन प्रीती ठोप बार कुमाई. हा हा टाळी टाळी. माऊलीची जिता ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व ऐसे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती. ठळक बातम्या संपल्या, वेळही संपलेली आपली. वाजले की विठ्ठल विठ्ठल आई
माता माय जननी. आमच्या आयराणीमध्ये आता माळू, माळी, बंजारी भाषेत याडी, ह्या शब्दांमध्ये जो गोळवा, जे प्रेम, जे वात्सल्य ना महाराज, ते मम्मी या शब्दात कधीच नाही. मम्मी आम्ही घरात उरूच दिली नाही. काल जगन्माता, जे काही जगात आपल्या भारतामध्ये एक माता होऊन गेली, त्या मातेचा काल जयंती उत्सव होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड चौंडी, तिथला जन्म आहे. 8 वर्षाची चुनचुनीत मुलगी महादेवाच्या मंदिरात पाहिली आणि मल्हारबांनी पाहिलं की ही माझ्या घरात सून आली पाहिजे. त्या मातेनं जे काही केलं, तुम्ही 12 ज्योतिर्लिंगाला जा, सप्तपुऱ्यां जा, चारीधाम जा, जिथे जिथे आमचे तीर्थक्षेत्र आहे तिथले जे घाट पाहिले, मग पंढरपूरचा असो की आळंदीचा असो, मातेनं पुण्यश्लोक अहिल्यादेवीने बांधलेले ते घाट येत नाही बाबा. त्या राजमाता, जिजाबाई राजमाता, राष्ट्रमाता आहेत, या पुण्यश्लोक आहेत. प्रत्येक मातेचं या ठिकाणी एक अस्तित्व आहे, एक ओळख आहे. मायबाप, माणसांमध्ये जिव्हाळा याच्यात नवल नाही, पशुपक्ष्यांमध्ये सुद्धा जिव्हाळा आहे. माझ्या वडिलांना एक कविता होती कौर्य नावाची. क्षणोक्षणी पडे उठे परी बडे उडे बापुडे, लई गोड कविता होती. पिलू जन्माला आलेला आहे, घरट्यामध्ये पिलं जन्माला आलेले आहेत, अजून डोळे उघडली नाही, त्यांनी चिवचिवाट करायला सुरुवात केली. जन्माला आले, भूक लागली, भूक लागली, भूक लागली, फक्त आईच दिसते. आईचा नावाचा चिवचिवाट सुरू झाला. आईने सांगितलं, काही वेळ थांबा बाळांनो, मी तुमच्याकरता काही खाण्याची व्यवस्था करते. ती माय, ती पक्षिणी आपल्या लेकरांसाठी, आपल्या पिलांसाठी चारा आणण्याकरता गेली. चारा आणायला गेली, दाणे टिपायला लागली. ते दाणे टाकलेले होते, तिथे एक सापळा रचलेला होता, तिथे जाळं लावलेलं होतं. दाणे, आपल्या लेकरांना भूक लागली, ते माईचं अंतःकरण कळवळलं. दिसतोय की समोर पारधी आहे, जाळं टाकलेलं आहे, दाणे उचलायला गेले की जाळ्यात फसेल, पण लेकरांसाठी काही पण करायला, कोणासाठी, बाळासाठी. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये एक प्रसंग येतो. रायगडावरती हिरकणी नावाचा जो बुरुज आहे, कोजागिरीच्या पौर्णिमेला दूध विकायला गवळून गेली. अंधार झाला, संध्याकाळ झाली, लेकरू घरी होतात, गडाचे दरवाजे बंद झाले. तिने विनंती केली, महाराजांचा नियम होता, एकदा दरवाजा बंद झाला की दरवाजा कोणासाठीच उघडत नव्हता. शेवटी तिचा नाईलाज झाला. लेकरू घरी असेल, भुकेनं व्याकुळ असेल, माझं लेकरू रडत असेल, त्या आईचं अंतःकरण गलबलून आलं. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ती कडा उतरून गेली रायगडाचा, ज्या कड्यावरतून आजपर्यंत कोणीच उतरलं नाही. महाराजांनी तिचा सन्मान केला. आणि आजही रायगडावरती गेले तर त्या कड्याला नाव दिलेलं हिरकणीचा बुरुज, हिरकणीचा कडा. कोणासाठी? बाळासाठी. ती त्या जाड्यात गेली, दाणे टिपले, दाणे उचलून निघाणार, त्या पारध्यानं तिला बाण लागला. बाणाने काळजाचा ठाव घेतला, हृदय विदीर्ण झालं, रक्त वाहायला लागलं. रक्त वाहतंय, अंतकाळ जवळलेला आहे, ती घायाळ झालेली आहे, तरी सुद्धा पिलांना भेटण्याकरता जाते आहे. कारण डोळ्यासमोर फक्त लेकरांचं हित आहे. आपल्या पिलांना, आपल्या लेकरांना, उपवासी बाळांना, पिलांना भेटण्याकरता आणि त्यांच्या मुखार विंदामध्ये चारा घालण्याकरता ती घायाळ पक्षीने आज त्यांना भेटायला जाते. माझ्या मंदिर माझ्या मंदिर आज गाया पक्षी जाई पिलाना बेटाया, आज गाया पक्षीने जाई पिलाना बेटाया. वा, घायाळ झालेली आहे, बाण लागलेला आहे, रक्तबंबाळ झालेली आहे. आणि मग तो कवी वर्णन करतो, क्षणोक्षणी पडे उठे परी बडे उडे बापुडे.
रक्त गळतंय, रुधिर गळतंय, झाडावरती घरट्यामध्ये पिलाय, ती त्या झाडाच्या जवळ एका फांदीवरती येऊन थांबली, रुधिर गळतंय. पिलांनी सांगितलं आई आली, आई आली, तोंडात चारा घेऊन आली. आणि पिला आईला बोलत जवळ आहे. ती म्हणते मी जर जवळ आली, तुमच्या घरट्यात जर आली तर माझं जे रक्त गळतंय त्या रक्तांमुळे तुमची शय्या ओली होईल आणि तुम्हाला रात्री झोप लागणार नाही. ऐसी कळवळ्याची जाते. विंचवाची मादी जेव्हा प्रसूत होते, तिला दूध नाही आहे, निसर्गाने तिच्या ठिकाणी दुधाची व्यवस्था केली नाही. विंचवाची मादी प्रसूत झाली की पिलं जन्माला आले. पिलं जन्माला थोडा वेळ इकडे तिकडे फिरले की त्यांना भूक लागली. भूक लागली की दूध नाही नसल्यामुळे भूक लागते. भूक त्या ठिकाणी अनावर होते, आजूबाजूला फिरतात. मग जास्तच भूक लागली की आईच्या जवळ येतात. सुरुवातीला आईला स्पर्श करतात, सांगतात की आई भूक लागली. आई काहीच देऊ शकत नाही. शेवटी मग भूक इतकी अनावर होते की ते आईला चावायला सुरुवात करतात. सुरुवातीला आई अंग चोरते की ती चावा घेताय, दंश करताय, पण शेवटी नाईलाज होतो. तिला असं वाटतं मी माझं आयुष्य जगली, आता माझ्या लेकरांना जगायचं आहे. माय आपलं शरीर त्या लेकरांच्या स्वाधीन करते. आणि निसर्गाचा नियम असा आहे, विंचवाची मादी प्रसूत झाली की तिची पिलं सगळे त्या मादीला कुरतडून खाऊन टाकतात. आई मरते, लेकरं जगतात. ऐसी कळवळ्याची जाते. कोणत्याही मंदिरात गेले तर मंदिराच्या गाभाऱ्यात बाहेर एक प्राणी ठेवलेला आहे. कुठे दगडाचा आहे, कुठे चांदीचा आहे, कुठे काशाचा आहे, कुठे तांब्याचा आहे. ससा ठेवलेला असतो प्रत्येक. दिसायला ससा किती गोड दिसतो कैलास महाराज, किती गोड दिसतो, गुबगुबीत आहे, किती चांगला. पण तरी सुद्धा ससा नाही तिथे. कासवच काव, दुसरा कोणताच प्राणी सापडला नाही. हरणाचं पिलू बी ठेवता आलं असतं, कासवच का ठेवलं? त्याच्या मागचं कारण आहे, कासविनीलाही दूध नाही. कासविनी प्रसूत झाली, बाळ जन्माला आले की लेकरांना भूक लागली की ते मात्र आईला कुरतडून खाऊ शकत नाही. कारण कासवाची पाठ किती टणक असते. जुन्या काळात लोक सांगतात लढायला गेले तर ढाल कासवाच्या पाठीची राहायची, तलवारीने सुद्धा तुटत नाही. ती कुऱ्हाड घातली तरी कासवाची पाठ तुटत नाही, समुद्री कासवाची. त्याच्यामुळे ते चावून खाऊ शकत नाही. मग लेकरांना भूक लागली, आईच्या समोर आले की ते फक्त केबिलवाड्या नजरेनं मायकडे पाहतात की माय भूक लागली. आणि भूक लागली, तिच्या डोळ्यातून तिला कळालं की माय फक्त प्रेमानं लेकरांकडे पाहते. लेकरांची मायची नजरानजर झाली की नुसत्या मायच्या नजरेनं पिलांचं पोट भरतं. त्याला कुर्मदृष्टी म्हणतात. म्हणून प्रत्येक मंदिरात कासवाचीच त्या ठिकाणी प्रतिमा का ठेवली? तासुन स्वभाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडी पंढरी राया. माझा भाव आहे नाही मला माहित नाही, पण कासवाचं जसं पिली आईकडे पाहतात त्यांचं पोट भरतात, त्याप्रमाणे देवा तुझं लक्ष माझ्याकडे राहू दे. ऐशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. आई गेली की वात्सल्य संपलं माय बाप. नियम असा आहे, वडील गेले की भाऊ वडिलांच्या जागी असतो आणि आई गेली की बहीण आईच्या जागी असते. ज्ञानोबारायांना मांडे खाण्याची इच्छा व्हावी आणि आईसाहेब मुक्ताईनं बघावं सांगितलं. दादा डोळ्यामध्ये अश्रू दाटून आले. का म्हणले? आज आईची आठवण झाली. मुक्ताईनं म्हणावं दादा अरे आई गेली म्हणून काय झालं, मी आईच्या जागीच आहे ना. माझी मुक्ताई मुक्ताई 10 वर्षाचं लेकरू, सांग देव योगी आले तिला मानलं रे गुरु. अरे संन्यासाची पोर कोणी बोलतही नाही, टाकी दयेल पोरांचं कधी तोंड पाहू नये. उभगले ज्ञान देव घडे असंगाशी संग, एका एका अभंगात उभा केला पांडुरंग. असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण, असा भाग्यवंत भाऊ त्याची मुक्ताई बहीण. आई गेली की बहीण आईच्या जागी असते आणि वडील गेले की भाऊ बापाच्या जागी असतो. म्हणून हे प्रत्येक भावानं लक्षात ठेवलं पाहिजे. आई वडील गेले म्हणून भावाने म्हणावं की ताईडे आई वडील गेले म्हणून काय झालं, मी तुझा भाऊ अजून जिवंत आहे. आणि मोठा भाऊ आईची आणि बापाची दोघी भूमिका त्या ठिकाणी निभावू शकतो. मातृछत्र या कुटुंबाचं या भावंडांचं हरवलेलं आहे. तरी सुद्धा दोघं भावांनी सांगितलं ताईडे घाबरू नको, काळजी करू नको. आणि बहीण भावाचं प्रेम आईपेक्षा कमी नसतं. बहीण भावावरती आईपेक्षा कमी माया करत नाही. इतकी माया बहिणीची भावावरती असते की त्या मायेला उपमा फक्त आईची दिल्या जाईल आणि आईच्या प्रेमाला कोणाचीच उपमा दिल्या जात नाही. ज्याला हात नाही त्याला विचारा हाताची किंमत, ज्याला पाय नाही त्याला विचारा पायाची किंमत, ज्याला डोळा नाही त्याला विचारा डोळ्याची किंमत. तशी ज्याला आई नाही त्याला विचारा आईची किंमत काय असते.
आई म्हणून कोणी आईस हाक मारी ती हाक येई कानी मज होय शोककारी आई म्हणून कोणी मारी हाक कुठारी आणि स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तुकोबरा या त्यांच्या चरणामध्ये आईचं वर्णन करतात आणि शेवटच्या चरणात सांगतात तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे तुका म्हणे तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. शेवटच्या चरणात असं का म्हटलं मग अशी बोललो, कळवळा फक्त आईला किंवा संतांना आहे आणि संत आईच्या जागी असतात. तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. परमार्थातला कळवळा संतांना आहे,
परमार्थातली आई संत आहे आणि प्रपंचातला कळवळा आपल्या आईला आहे. म्हणून तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे ऐशी कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती. या कुटुंबियाने टेकोडे परिवाराने आपल्या मातोश्रीसाठी किंवा त्यांनी आपल्या धर्मपत्नीसाठी जे काही अन्नदान नामदान ज्ञानदान केलं ते त्यांच्यापर्यंत पोचो. भगवान परमात्मा त्यांना आपल्या स्वरूपामध्ये आपल्या चरणाजवळ विलीन करून घेऊ. त्यांना त्या ठिकाणी भगवंत आपलं स्वरूप प्रदान करो एवढंच या ठिकाणी मागणी मागतो. झाली सेवा माऊली महावैष्णव श्रीमंत संत ज्ञानेश्वर भगवान माझी माय मुक्ताबाई यांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली आज वैकुंठवासी आमच्या सासूबाई कैलासवासी जुमराबाई सकारी टिकुडे आज यांच्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं परिसरातून आलेले सर्व पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, महिला मंडळी, प्रथमतः मी आपणा सर्वांचं आभार मानतो. आणि या मामींबद्दल सांगायचं म्हटलं तर आज पेरणीचा काळ चालू आहे. तरी या पेरणीच्या काळामध्ये सुद्धा एवढा समाज येणं खऱ्या अर्थानं ही या मामींची खरी प्रेमाची संपत्ती आहे. असो या मामी जाण्यानं त्यांच्या कुटुंबावरती नक्कीच मायेचा हात असणारा गेलेला आहे. ज्यावेळेस एक कुटुंब शेतामध्ये येत असते त्यावेळेस त्यांची आई संपूर्ण घराची राखण, काही गाया नातवंड असतील सर्व पाहत होते आणि हे जबाबदारीनं सगळे मुलं मामा मळ्यामध्ये निवांत काम करत होते. परंतु आता त्यांना सर्वांना घरी लक्ष ठेवावं लागतंय. असो या जाण्यानं संपूर्ण काळेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं तसेच जय हनुमान युवा प्रतिष्ठानच्या वतीनं मामींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचप्रमाणे या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील एक नामवंत कीर्तनकार आई काय असते या विषयावर अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला ज्ञानदान केलेलं आहे. आदरणीय समाधान बाबा बोजेकर आपलंही टेकोडे परिवाराच्या वतीने सहर्ष स्वागत करतो, अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे या कीर्तनासाठी ज्यांची गायनाची साथ लाभलेली आहे हे पहा. कीर्तनामध्ये कीर्तनातील पहिली चाल ऐकण्यासाठी सर्वांचेच कान अगदी आतुर झालेले असतात. असे असणारे महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य आमचे मित्र आदरणीय किशोर महाराज शेळके आपलंही बाबा मनापासून सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील लाडका आवाज आदरणीय कैलास महाराज पवार आपलंसुद्धा मनापासून सहर्ष स्वागत. त्याचप्रमाणे या कीर्तनासाठी तबल्याची ज्यांची साथ होती असे असणारे आमचे मित्र आदरणीय संकेत बाबा आरोटे आपलंही मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे पेटी मास्तर आदरणीय बाळासाहेब जाधव आपलंही मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे लाईव्हवाले मिलिंद आवटी आपलंही मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे मंडपवाले जय मल्हार साऊंड सिस्टीम आपलंही मनापासून स्वागत. आणि खऱ्या अर्थानं हा कार्यक्रम घडून आणण्यासाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य असतंय, वाडीमध्ये कोणताही कार्यक्रम असू द्या
या संपूर्ण कार्यक्रमामध्ये ज्यांचं मोलाचं सहकार्य असते असं आमच्या वाडीचं भूषण आदरणीय हरिभक्तीपरायण अनिल महाराज टेकोडे, आपलंसुद्धा मनापासून स्वागत. त्याचप्रमाणे कीर्तनासाठी रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी, आपणही सर्वजण आलात, आपलंही मनापासून स्वागत. आणि यानंतर मामींना श्रद्धांजली देतील आपल्या वाडीतील सामाजिक कार्यकर्ते आदरणीय धोंडीभाऊ दाती. यानंतर गाजरे सर श्रद्धांजली देतील आणि त्यानंतर भाऊसाहेब दादा टेकुडे. बस. लोकीचा प्रवास संपूर्ण परलोकीच्या प्रवासाला जात असताना ज्या मातेला 1 वर्षापूर्वी आपण अत्यंत जड अंतकरणाने शेवटचा निरोप दिला आहे, त्या मातेच्या वर्षश्राद्धाच्या निमित्ताने आपण सर्वजण उपस्थित आहात. आपल्या सर्वांचं टेकोडे परिवाराचा एक अत्यंत जवळचा नातेवाईक म्हणून प्रथमतः सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आणि स्वर्गीय अखंड सौभाग्यवती बाईच्या जाण्यानं खऱ्या अर्थानं ज्यांची कीर्तनरूपी सेवा होती ते आदरणीय, श्रद्धेय, वंदनीय, पूजनीय, ज्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर सर्वांना समाधान होतंय. आणि महाराज, तुमच्या आत्यांनी तुमचं भविष्य वर्तवून जे नाव ठेवलंय ते आदरणीय, श्रद्धेय, वंदनीय, पूजनीय, सर्व गुण संपन्न महाराष्ट्र सम्राट, महाराष्ट्र भूषण, नवे मुक्ताई नगर भूषण समाधान महाराज. समाधान महाराजांसाठी सर्वनेता जोरदार टाळ्या वाजवा. आणि हरिभक्त परम भाऊसाहेब महाराज टेकोडे, बाईंच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बाईंना एक व्यसन होतं आणि ते व्यसन बाईंनी आपल्या दोन्ही चिरंजीवांना दिलं. शिवाजी आणि संभाजी या दोन्ही चिरंजीवांना ते व्यसन दिलं आणि त्या व्यसनाचा परिपाक आहे. ज्यांना समालोचन केलं आहे, तुम्ही सांगितलं आहे पेरणीचे दिवस आहेत आणि महाराज इतका प्रचंड धामधुमीमध्ये असं पूर्वी म्हटलं जायचं का पेरणीच्या काळामध्ये मेलेला माणूस झाकून ठेवायचं आणि पेरणी करून घ्यायची. ते सगळं बाजूला ठेवून तुम्ही बाईच्या प्रेमाखातर या ठिकाणी उपस्थित झालात. बाई मानभाव संप्रदायाची निश्चिम भक्त. काटावेड्याला बाई नित्य नेमानं आमुषा आणि पोरे मिळायची. म्हणून या दयादम परमेश्वराला, स्वामी श्री चक्रधर रायाला, विश्वाच्या निर्मात्याला, परब्रह्म परमेश्वराला एक विनंती करेल, हे दयादम परमेश्वरा, ज्या बाईच्या ह्या वर्षश्राद्धाच्या निमित्तानं जे पुण्यवान आत्मे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या एखाद्याच्या तरी तुम्ही आरताकेला वाहू द्या आणि बाईंना पुनरपी जननम पुनरपी मरणम या नात्यानं आपल्या चरणाजवळ लीन करून घ्या. हरिओम शांती शांती शांती. वंदे श्री चक्रधरम. दुःखित अंतकरणाने उपस्थित असलेले आणि आमच्या टेकुडे परिवारावर प्रेम करणारे सर्व नातेवाईक, आप्तेष्ट आणि मित्रपरिवार, आपण सर्वच जण एक आदर्श अशा मातेला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहात. निश्चितच खऱ्या अर्थानं या झुमराई खऱ्या अर्थानं नात्यानं माझ्या मामी. मी टेकुडे परिवारातला जरी असलो तरी नात्यानं माझ्या मामी होत्या. आणि मामींच्या जीवनाबद्दल मला वाटतं मी अगदी लहानपणापासून तर आत्तापर्यंत संपूर्ण जीवन त्यांचा जीवनपट सांगण्याचा प्रयत्न केला असता, परंतु वेळ फार झाली. मामींचा या ठिकाणी गाजरे सरांनी सांगितले की त्यांना व्यसन होतं. ते व्यसन बाबा म्हणजे मिसरी वगैरे काही नव्हतं. माणसं कमावण्याचं व्यसन होतं. माणसांच्या बरोबर गोड बोलणे, माणसांच्या बरोबर माणसांच्या सहवासात राहणे हा एक त्यांना व्यसन होतं.
आणि त्या व्यसनाप्रमाणे निश्चितपणानं त्यांची मुलंही या ठिकाणी शिवाजी आणि संभाजी निश्चितच या ठिकाणी आहेत. त्याचबरोबर त्यांचे भाया असतील, कुंडलिक मामा असतील, नाना मामा असतील, त्यांचे पती सकारी मामा असतील, यांच्या खऱ्या अर्थानं अतिशय सोज्वळ, प्रामाणिक आणि सर्वांच्या बरोबर सहवासात राहून निश्चितपणानं आपल्या सर्वांच्यावर प्रेम अर्पण केलं. आणि म्हणून या आदर्श अशा आमच्या मामींना मी आपल्या सर्वांच्या वतीनं देसवडे ग्रामपंचायत, देसवडे सोसायटी, त्याचबरोबर विविध संस्थांच्या वतीनं शंकरस्वामी पायदिंडी सोहळा, त्याचबरोबर हनुमान पायदिंडी सोहळा, या सर्व दिंडी सोहळ्यातील सर्व वारकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी मामींना भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो. आणि या ठिकाणी आज आपल्याला कीर्तनकार, अतिशय गोड असे कीर्तनकार आपल्याला मिळाले. सन्माननीय समाधान महाराज यांनी या ठिकाणी आई या विषयावर अतिशय विस्तृत असं प्रबोधन आपल्या सर्वांना निश्चितपणानं या ठिकाणी दिलं. म्हणून मी आमच्या सर्व टेकुडे परिवाराच्या वतीनं, उपस्थित आपल्या सर्वांच्या वतीनं महाराजांचं मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर आमचे गायक महाराज शेळके महाराज असतील, पवार महाराज असतील, आमचे अनिल महाराज असतील, आरोटे महाराज असतील, इतरही आपण सर्वच जण या ठिकाणी निश्चितपणानं आपलं खूप मोठं योगदान या ठिकाणी आहे. आपल्या सर्वांचंच मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. आणि अजून 2 मिनटं मी घेणार आहे. आपल्या या परिसरामधून देसवडे, साकूर, मांडवे, बिरेवाडी या परिसरातून चारीधाम यात्रा करून आलेले आपले सर्व वारकरी मंडळी यांचं साकूरला गुरुवारी 5 तारखेला साकूर या ठिकाणी आशीर्वाद मंगल कार्यालयामध्ये गंगापूजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आणि त्या ठिकाणी आदरणीय गुरुवर्य हरिभक्तपरायण ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली यांचं त्या ठिकाणी जाहीर कीर्तन ठेवलेलं आहे. मी आपणा सर्वांना विनंती करील, कारण या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे काळेवाडीचे असतील, टेकडवाडीचे माझे सर्व तरुण मित्रमंडळ असेल, माझे या ठिकाणी असणारे सर्व नातेवाईक आहेत. म्हणून मी जाणीवपूर्वक ही आपणा सर्वांना एक आमंत्रण देतो आहे, कारण 20 लोकांचा त्या ठिकाणी सामुदायिक गंगापूजनाचा कार्यक्रम होणार आहे. आणि म्हणून मी आपणा सर्वांना त्या ठिकाणी गुरुवारी 5 तारखेला सकाळी 9:30 वाजता या ठिकाणी आमंत्रण देत आहे. आपण सर्वांनी न चुकता गुरुवारी सकाळी 9:30 वाजता उपस्थित राहावं अशी आपणा सर्वांना मी आग्रहाची आणि कळकळीची विनंती करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मामींना आपल्या सर्वांच्या वतीनं भावपूर्ण अशी श्रद्धांजली अर्पण करतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. यानंतर आभार मानतीन टेकुडे परिवाराच्या वतीने एडीसी बँक मॅनेजर आमचे मित्र आदरणीय किशोर टेकुडे सर. आज या ठिकाणी गेले 1 वर्षापूर्वी आम्हा सर्वांना सोडून, आपल्या सर्वांना सोडून परलोकामध्ये लीन झालेल्या आमच्या आजी कैलासवासी झुमराबाई सखारी टेकुडे यांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने ज्यांनी आई या विषयावरती अतिशय गोड असं मार्गदर्शन केलं, प्रबोधन केलं, असे वारकरी संप्रदायाचे भूषण हरिभक्तपरायण समाधान महाराज भोजकर, मुक्ताईनगर जळगाव महाराजांनी अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आमच्या टेकुडे परिवाराच्या वतीनं मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे या कीर्तन सेवेसाठी ज्यांनी सुंदर अशी साथ दिली, असे महाराष्ट्रातील गायन क्षेत्रामध्ये ज्यांचं अग्रजन्य आणि टॉपला नाव घेतलं जातं, जे यूट्यूबच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी परिचित आहे, असे आपल्या सर्वांचे परिचयाचे कैलास महाराज पवार. त्याचप्रमाणे आपल्या गेले 5 वर्षापासून आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये न चुकता येणारे, आपल्या जय हनुमान युवा प्रतिष्ठानवरती मनापासून प्रेम करणारे किशोरजी महाराज शेळके असतील, आमच्याच परिवारातील महाराष्ट्रामध्ये ज्यांचं एक पखवादामध्ये अग्रजन्य असं नाव आहे, असे आमचे अनिलजी महाराज टेकुडे असतील. त्याचप्रमाणे संकेत महाराज अरोटे असतील,
सुंदर असं हार्मोनियम ज्यांनी वाजवलं असे मांडवेगावचं भूषण बाळासाहेब महाराज जाधव असतील. त्याचप्रमाणे आपल्या छोट्याशा वाडीचे भूषण हरिभक्त परायण विनोद महाराज असतील, विशाल महाराज असतील, शिवाजी महाराज दाते असतील, माऊली महाराज गुंड असतील, आमचे औटी महाराज असतील, आमचे टेकुडे महाराज असतील. त्याचप्रमाणे रामकृष्ण महाराज शिक्षण वारकरी संस्थेमधील ही सर्व गोड लहान मुलं असतील त्यांचंच, त्याचप्रमाणे चोपदार असतील, विनेकरी असतील, आपल्या सर्वांचं मी आमच्या या टेकुडे परिवारातील एक सदस्य म्हणून आमच्या टेकुडे परिवाराच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे अगदी या कामाच्या गडबडीमध्ये आपण देखील सर्वजण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिले, आपले देखील मनापासून आभार व्यक्त करतो, ऋण व्यक्त करतो. आता यानंतर 2 मिनिटात सत्कार समारंभ होईल, परंतु त्यानंतर ह्या आजींना खरी आदरांजली म्हणजे आपण सर्वांनी भोजन केल्याशिवाय कृपया कुणीही जाऊ नका. ह्या आजींना खरी आदरांजली आहे, त्यामुळे सर्वांनी 2 मिनिटं बसून राहायचंय. यानंतर सत्कार समारंभ होईल. या ठिकाणी हरिभक्त परायण समाधान महाराज भोजेकर यांचा सत्कार शिवाजी महाराज टेकुडे. यानंतर हरिभक्त परायण किशोरजी महाराज शेळके यांचा सुद्धा सत्कार होत आहे. त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. शिवाजी पुढे त्याचप्रमाणे तबला अलंकार संकेत महाराज आरोटे यांनाही विनंती आहे आपण सत्कारासाठी पुढे यायचे. त्यानंतर या ठिकाणी हरिभक्त परायण कैलास महाराज पवार भजन सम्राट यांचाही या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा आहे. संकेत महाराज आरोटे चला. यानंतर रामकृष्ण हरी वारकरी शिक्षण संस्था पिंपळदरी यांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार होत आहे. त्यांनी सत्काराचा स्वीकार करायचा.